सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील. चला तर सुरुवात करूया. एपिसोड 205. आता स्वीटीच्या विरहात तडपणाऱ्या आर्यनने आजारी असल्याचं नाटक केलं आणि अर्जुन सर आणि आर्यन दोघांनी बाप बेटेने मिलकर हे मेतकूट जमवलं आणि स्वीटीला बोलवली. आणि आता त्यानं तिचा हात पकडला, तिच्या डोळ्यात बघितलं आणि त्याच्या डोळ्यातली ती कशिश तिनं बघितली आणि स्वीटीलाही त्याच्यावर प्रेम करू वाटलं. आणि आता जास्त नाही, पण त्याची थोडीशी तरी इच्छा पूर्ण करावी असं तिच्या मनात आलं. कारण जे त्याला हवं होतं ते स्वीटीलाही हवं होतं. आणि स्वीटीनं दरवाजा लावला. आर्यनने आता पळत पळत जाऊन तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या ओठांवरून अंगठा फिरवायला लागला. तसं स्वीटीच्या शरीरात ठिणग्या पडायला सुरुवात झाली आणि तिचं शरीर तापायला लागलं. श्वाससुद्धा वाढायला सुरुवात झाली आणि स्वीटीचे ओठ एकमेकांपासून अलग झाले. आणि आर्यनला ते निमंत्रण देत होते आणि ते बघून तो सुद्धा चेकाळला. आता आर्यन तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवणारच होता की इतक्यात स्वीटीनं तिची मान बाजूला वळवली आणि गालात हसून लाजली. आर्यनला माहीत होतं ती त्याला मुद्दाम सचवते. मग आर्यनने पुन्हा 2 बोटांनी तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि पुन्हा एकदा तिला किस करण्याचा प्रयत्न केला. तसं स्वीटीने दोघांच्या ओठांच्या मध्ये तिचा हात आडवा लावला आणि त्याच्याकडे फार फार मादक नजरेनं बघायला लागली. आणि तिचे डोळे आता कमालीचे पाणीदार झाले होते आणि डोळेसुद्धा सेक्सी झाले होते. आणि आता या घाई गडबडीत जास्त काही होणारच नव्हतं हे माहीत होतं, पण जितकं पण होईल ना तितकं टायगरसाठी बरंच होतं. आणि आता त्यानं त्याच्या हाताने तिचा हात पकडला आणि दरवाजासोबत तिचं मनगट दाबून धरलं आणि पुन्हा किस करायला जाणार. इतक्यात पुन्हा स्वीटीनं हात आडवा लावला आणि आर्यनने आता तोही हात मनगटात पकडला आणि दरवाजावर टेकवला. आणि आता फक्त समोर स्वीटीचे ओठ होते आणि आर्यन होता आणि त्यानं स्वतःच्या दाताने स्वतःचे ओठ चावले आणि तिला भुवया उडवून डोळ्यांनीच इशारा केला आणि नजरेनंच विचारलं, आता काय करशील? आणि लाजून तिनं नजर खाली झुकवली आणि गुपचूप डोळे मिटून घेतले आणि तो केव्हा किस करेल याची वाट बघायला लागली, त्याला पूर्ण सरेंडर होऊन. आणि तिनं नकळतपणे आता त्यांचा पहिला किसही तिला आठवला. इतक्या दिवसानंतरचा पहिला किस यांची तुलना करायला लागली आणि कोणता किस जास्त मेमोरेबल असं तिला वाटलं. आता किस करणारा तोच होता, किस करून घेणारी तीच होती, पण वेळ मात्र वेगळी होती. आणि आता आर्यनच्या डोळ्यातला सुद्धा खट्याळपणा गायब झाला आणि त्याची नजरसुद्धा सेक्सी झाली आणि ती त्याच्याशी बगावत करायला लागली. स्वीटीचे ओठ अजूनही थरथर करत होते. इतक्या दिवसानंतरचा, रादर महिन्यानंतरचा तो अनुभव काही नवीनच वाटणार होता आणि विरहानंतरचं मिलन किती हवंहवंसं वाटतं हे दोघेही फील करत होते. आणि खरंच विरहाशिवाय मिलनाला मज्जा नसतेच, विरह असंही त्यांना वाटलं. आणि आता फायनली आर्यनने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तसेच स्वीटीच्या छातीत एक वीज चमकून गेल्यासारखं झालं आणि तिचा ऊर जोरात धपापायला लागला आणि आर्यन तिला खूप जोरात किस करायला लागला. त्यानं तिची मनगटं सोडली, तिच्या पाठीभोवती बेका घातला. स्वीटीनंही त्याला मिठी मारली आणि दोघेही खूप पॅशनेटली किस करायला लागले. आणि आता कोणीच कोणाला कमी नव्हतं. इथे बराबर की टक्कर सुरू झाली आणि आर्यन तिचे ओठ सोडायला तयार नव्हता, कारण आता इतक्या दिवसातून त्याच्या तोंडाला पुन्हा रक्त लागलं होतं आणि शेवटी तिचे ओठ दुखायला लागले आणि तिनं थोडंसं त्याला दूर ढकललं आणि त्याच्याकडे हसून बघायला लागली. आणि आर्यन मात्र फार फार बेसब्र होऊन तिच्याकडे बघत होता आणि माझं काही चुकलं का अशी त्याची नजर तिला विचारत होती. मग ती हसते हे बघितलं आणि तो पुन्हा तिचा आणि तिच्या ओठांचा समाचार घ्यायला लागला आणि मग ओठ सोडून दिले आणि त्यानं त्याचे ओठ तिच्या मानेवर, गालावर, कपाळावर फिरवायला सुरुवात केली आणि स्वीटीवर चुंबनांचा वर्षाव व्हायला लागला. आणि तोपर्यंत इकडे अर्जुन सरांनी बेबी बॉयचं डायपर बदललं आणि हातामध्ये खुळखुळा घेतला आणि त्याला खेळवायला लागले.
प्रिन्सेस अजून झोपली होती आणि प्रिन्स मात्र उठून अर्जुन सरांना समोर बघून हसत होता. आणि आता दादाजी असले की कोणाचीही गरज नव्हती. फक्त एक बॉटल दूध आणि दादाजी बस, आणि त्याचं काम झालं. आणि मग त्याला भूक लागली. अर्जुनने घड्याळात बघितलं. स्वीटीला जाऊन 10 म्हणता म्हणता 15 मिनटं होऊन गेले आणि टायगर स्वीटीला सोडत नसणार हे अर्जुन सरांनी ओळखलं. शेवटी इतक्या दिवसांचा वचपा होता तो तर काढणारच होता तो. आणि अर्जुन सरांनी प्रिन्सला कडेवर घेतलं आणि त्यांची रिकामी दुधाची बाटली घेऊन खाली निघाले. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे यार, प्रिन्सेस बेडवर झोपली आहे. ती उठली आणि धडपडली तर खाली पडेल. आणि मग अर्जुनने वरूनच हाक मारली आणि म्हणाले, तनू, नानाजींना वरती पाठव दुसरी दुधाची बॉटल घेऊन. खाली काय करतात? थोडी जबाबदारी उचला म्हणावं. मुफ्त की रोटी या तोडणे नाही दूंगा. आणि हे ऐकलं आणि तन्वी म्हणाली, झालं याचं कुणाला नावं ठेवायला. आणि मग तन्वीनं दुधाची बॉटल दिली आणि कुणाल वर घेऊन आला आणि म्हणाला, हे काय, स्वीटी कुठं गेली? आणि अर्जुन सर म्हणाले, ती ना बाथरूममध्ये आहे. आणि कुणाल, हे डायपर चेंज केले ना, ते तेवढे टाक ना डस्टबिनमध्ये. आणि कुणाल म्हणाला, अर्जुन, तू मला डायपर उचलायला लावतोस का? आणि अर्जुन सर म्हणाले, नानाजी, मी डायपर स्वतः चेंज केलेत कारण मी दादाजी आहे म्हणून. आणि त्यांची कामं केली तरच आपला हक्क बनतो ना त्यांच्यावर. तुला काय फक्त नानाजी नानाजी म्हणून मिरवायचं आहे का? चल उचल ते डायपर आणि ते दूध इकडे दे, नाहीतर बेबींना हात नाही लावू देणार. आणि कुणाल थोडासा नाराज होत त्याच्याकडे बघत बघत गेला आणि ते दूध त्याच्या हातात दिलं आणि वाकडं तोंड करून त्यानं ते डायपर उचललं आणि डस्टबिनमध्ये फेकलं. आणि अर्जुन सर हसून म्हणाले, ये होईना पाक. आणि मग प्रिन्सला अर्जुन सरांनीच दूध पाजलं आणि कुणालला म्हणाले, बघ, नीट बघ माझ्याकडे, अशी घ्यायची असते बेबींची काळजी. आणि कुणाल म्हणाला, अर्जुन, तू बेबींची काळजी घेतो हे ठीक आहे, पण इतकं सगळं तुला कसं येतं, आणि तेही इतक्या सफाईदारपणे? आणि अर्जुन म्हणाला, 25 वर्षापूर्वी जे शिकलो ते विसरलो नाही. बेबीची सगळी जबाबदारी एकट्या बायकोची असते असं नाही. बेबीची निम्मी जबाबदारी तिच्या नवऱ्याची पण असते. उगीच फक्त त्याच्यापुढे नाव लावायचं आणि मिरवायचं असं नको. आणि कुणाल म्हणाला, मग हे तू तुझ्या टायगरला सांग ना, त्यानं तर मदत केली पाहिजे स्वीटीला. आणि तूही कर, कारण तुझेही नाव आहेच की बेबींच्या पुढे पुढे, मला कशाला सांगतो? आणि अर्जुन म्हणाला, कुणाल, किती खोटारड आहे रे तू, की फक्त तुला तुझ्या स्वीटीची काळजी आहे आणि बेबींची काळजीच नाही ना? आणि कुणाल हसला आणि म्हणाला, मग मी या सगळ्यांना माझ्याकडे घेऊन जाऊ का? मग मी काळजी घेतो. तसे अर्जुन सर म्हणाले, गप्प बस, तू माझ्या घरातून माझी रोनक घेऊन जातस का? जमणार नाही. तूच तुझी बॅग उचल आणि निघून जा. आता बेबींशिवाय आम्ही नाही राहू शकत. आणि कुणाल म्हणाला, आणि मलाही ते नातं जमणारच नाही. आता बेबींची सवय झाली आहे ना गेले 6 महिने, आणि माहीत नाही तिकडे जाऊन आम्ही कसे राहू. आणि मग प्रिन्सेस उठली आणि अर्जुनने कुणालने प्रिन्सेसला कॅरी करायला सांगितलं. आणि दोघेही बसले, नानाजी दादाजी, प्रिन्स आणि प्रिन्सेसला घेऊन. आणि कुणाल म्हणाला, अर्जुन, स्वीटी खूप वेळ झालं बाथरूममध्ये आहे का रे? अरे ती बाहेर का येत नाही? आणि अर्जुन सर थोडंसं जीभ चावत म्हणाले, आता असतात बायकांची कामं, त्याला आपण काय करायचं? तू बेबीला सांभाळ, तर नाश्ता मिळेल, समजलं? नाहीतर त्या दोघी वर आल्या तर आपल्याला नाश्ता बनवायला लागेल. आणि कुणाल म्हणाला, नको नको, त्यापेक्षा बेबी सांभाळतो. आणि होय रे अर्जुन, ती स्वीटीसारखी छान छान गोड प्रिन्सेस बघितली. आणि कुणाल म्हणाला, अर्जुन, ही ना सेम स्वीटीसारखी दिसते. स्वीटी लहानपणी अशीच असायची, तुला आठवतं का? आणि अर्जुन म्हणाला, हो, आणि प्रिन्स बघ ना, आहे ना टायगरसारखा. आणि आता त्या दोन्ही छोट्या मुलांमध्ये कुणालला आणि अर्जुनला स्वतःची मुलं दिसायला लागली. आणि त्याच वेळी इकडे या मोठ्या प्रिन्स आणि प्रिन्सेसचं काय चाललं होतं, तर तो स्वीटीला सोडायचं नाव घेत नव्हता. 10 मिनिटांसाठी तिला बोलवून घेतली आणि आता 20 मिनिटं झाली आणि परत जाण्याचं तिला भानही नव्हतं. त्याच्या स्पर्शानं ती पेटून उठली होती आणि सकाळी सकाळीच त्यांचा रोमॅन्स चांगलाच रंगत चालला होता. आणि त्यानं आता सरळ तिला मिठीतच उचलली आणि अलगद बेडवर आणून टेकवली आणि पुन्हा तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करायला लागला. आणि हळूच तिच्या गावची नाडी सोडली.
तशी स्वीटी हबकली आणि म्हणाली, आर्यन आता नको ना प्लीज, मी फक्त 10 मिनिटांसाठी आले होते. बेबी आहेत मामाजवळ, प्लीज मला जाऊ दे. हे आपण नंतर कधीतरी करू प्लीज, असं ती खूप खूप नाईलाजानं त्याला म्हणाली. आणि बोलताना तिच्याही जीवावर आलं होतं हे त्याला कळत होतं. आणि आर्यनने आता पुन्हा तिची नाडी होती तशी बांधली आणि तसाच बेडवर बसला आणि केस सावरत स्वीटी उठून बसली. आणि मग आर्यननं पुन्हा एकदा तिला घट्ट मिठी मारली आणि पुन्हा तिला कुस करायला लागला आणि आय लव यू सो मच बेबी असं म्हणत होता. त्याच्या प्रेमाचा बहर आता ओसरत नव्हता आणि हे तर आता खूप अवघड होऊन बसलं होतं. आणि एवढं सगळं करायचं आणि रोमॅन्सच करायचा नाही आणि मेन कार्यक्रम करायचा नाही आणि नुसतं एकमेकांची शरीरं पेटवून ठेवायची आणि इंतजार आणि अजून इंतजार आणि स्वतःला अडवणं खूप खूप अवघड होतं त्याच्यासाठी. आणि तरीही स्वीटी त्याला म्हणाली, प्लीज आर्यन ऐकशील का, आपण हे नंतर करूया. आणि आर्यन म्हणाला, डार्लिंग जिसे दिल चाहे उसके हो जाना ही जिंदगी है. नंतर म्हणजे केव्हा, अजून 6 महिन्यांनी. स्वीटी मी नाही राहू शकत आता तुझ्याशिवाय. आणि स्वीटी म्हणाली, 6 महिने नाही बाबा, आज संध्याकाळी पक्का. आणि तू बाहेर येऊ नको, मीच येईल या रूममध्ये. आणि आर्यन चिडून म्हणाला, नाही तू येतच नाही, तूही झोपतेस तिकडं आणि मग मला नाईलाजानं बाहेर यावं लागतं कारण मला झोप येत नाही. आता स्वीटीच्या डोळ्यात त्याची ती हालत बघून थोडंसं पाणी आलं आणि ती म्हणाली, आर्यन मला तर सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे ना, पण तू मला समजून घे ना. माझा जीव सगळ्यांकडे असतो, बेबीकडे सुद्धा आणि तुझ्याकडे सुद्धा. मग मी काय करू. असं म्हणून ती थोडं इमोशनल झाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो लगेच म्हणाला, ओ बेबी सॉरी तू रडतेस कशाला. आय एम सॉरी, मी थांबतो. ओके, तू रडू नकोस प्लीज, डोंट क्राय. आणि ती म्हणाली, पक्का थांबशील ना, तू नाराज नाहीस ना माझ्यावर. आणि तू माझ्यावर नाराज राहशील आणि तुझी इच्छा पूर्ण नाही करू शकले मी तर मला वाईट वाटतं. आणि तो तिचे अश्रू पुसत म्हणाला, नो बाबा मी नाही नाराज आणि तू माझा इतका विचार करतेस हेच खूप आहे माझ्यासाठी. आय एम सो लकी मॅन. आणि तू इतकी छान आहेस, स्वीट आहेस, म्हणून मला तू खूप आवडतेस आणि मी तुला खूप मिस करतो आणि तुझ्यावर खूप प्रेम करू वाटतं आणि तुझ्यापासून 1 सेकंदही दूर नाही राहू शकत. स्वीटी व्हाय आर यू सो स्वीट. आणि स्वीटी हसली आणि म्हणाली, माझ्या मामाच्या मुलामुळे आणि हा सगळा स्वीटनेस फक्त आणि फक्त त्याच्यासाठी आहे. आता आर्यनही हसला. मग ती उठली आणि म्हणाली, आता मी जाऊ का, आता खुश ना. आणि आर्यनने डोकं खाजवलं आणि म्हणाला, तसं तर अजिबात खुश नाही, पण थोडा खुश आहे. प्यास अभी तक बुझी नहीं जाने मन. असं म्हणून आर्यनने तिच्याकडे बघितलं आणि हातात उशी घेतली आणि त्या उशीसोबतच रोमॅन्स करत म्हणाला, किसी रोज उनसे मुलाकात होगी, मेरी जान उस दिन मेरे साथ होगी, मगर कब न जाने ये बरसात होगी, मेरा दिल है प्यासा मेरा दिल अकेला, ज़रा तस्वीर से तू निकल कर सामने आ, मेरी महबूबा मेरी महबूबा मेरी महबूबा मेरी महबूबा मेरी महबूबा मेरी महबूबा. तशी स्वीटी पुन्हा एकदा त्याच्याकडे पळत आली आणि त्याला घट्ट आलिंगन दिलं. त्याच्या ओठांवर ओठ दाबले आणि पुन्हा पळत गेली. आणि आता तिला अजून हसत बेडरूमच्या आतमध्ये आली. कुणाल चक्रावला आणि म्हणाला, स्वीटी तू इकडून कुठे आलीस, तू तर बाथरूममध्ये होतीस ना. तशी ती आणखीन लाजली आणि बाथरूममध्ये पळाली आणि कुणाला काहीच कळेना. आणि तो म्हणाला, ही कुठे गेली होती. आणि अर्जुन सर म्हणाले, अरे ती बाथरूममध्ये गेली होती पण टायगरच्या. आणि कुणाल पुन्हा चक्रावून म्हणाला, का. आणि तिच्या रूममध्ये बाथरूम आहे तर ती त्याच्या बाथरूममध्ये कशाला गेली होती. आणि आता अर्जुन चिडला आणि त्याने कुणालच्या डोक्यावर बंदुकीसारखी 2 बोटं ठेवली आणि म्हणाला, तू मूर्ख आहेस की, मूर्ख असल्याचं नाटक करतोस.
तुला पुन्हा एकदा नाना नानी बनवण्याचा प्लॅन करायला गेली होती. आणि हे ऐकलं तसं कुणाल मोठ्यानं हसला आणि बाथरूममध्ये स्वीटी चेहरा झाकून लाजत होती. आणि इकडे आर्यन बाबू, इम्तिहान हो गई इंतजार की, आए ना कुछ खबर मेरे यार की, असं म्हणून एकटेच रोमॅन्समध्ये मशगूल झाले होते आणि रात्रीची वाट बघत होते. आणि आता ते लिटिल मास्टर त्या उशिरासुद्धा सोडायला तयार नव्हते. आणि आता बघू रात्री तरी त्यांची इच्छा पूर्ण होईल की नाही. चला, बाय बाय.